नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण बाहेर अगदी महाग मिळणारी मिठाई आज आपण घरच्या घरी 10 ते 15 मिनिटांमध्ये किरकोळ साहित्यामध्ये तयार करणार आहोत। खायला खूप मस्त अशी लागणारी रेसिपी आहे। चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलेलं आहे। आता त्यातील आपण 4 ते 5 चमचे वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतो इथे मी अगदी बारीक करून घेतलेली ड्रायफ्रूटची पावडर आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे तुम्हाला जेवढी साखर हवी त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। सुरुवातीला आपण जे दूध काढून ठेवलेलं वाटीमध्ये त्यामध्ये आपण 1 चमचा कस्टर्ड पावडर घालायची आहे, जेणेकरून याला रंग खूप छान येईल आणि दूध आपलं घट्ट देखील होईल। आता यामध्ये आपण वेलची पावडर घातलेली आहे आणि यामध्ये हळूहळू आपल्याला कस्टर्ड पावडर घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडर घातल्यानंतर अगदी हळूवार आपल्याला मिक्स करायचं आहे, नाहीतर याच्या गाठी होऊ शकतात। तर इथे आपण बघू शकतो 5 मिनिट आपण लो फ्लेमवरती ही रबडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर आपली रबडी तयार आहे। आता यामध्ये लागणारं स्टफिंग आपण बनवून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 ब्रेडचा तुकडा घातलेला आहे। आता यामध्ये काही आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। आता याची आपल्याला अगदी बारीक अशी फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे। दुसऱ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। त्याचबरोबर आत्ता बारीक केलेली आपण ड्रायफ्रूटची पावडर घालायची आहे। फूड कलर घालायचा आहे आणि याला छान बाइंडिंग यावं, याचा एक संद गोळा तयार व्हावा यासाठी आपण दूध घालायचं आहे। तर दूध अगदी थोडं थोडं घालायचं आहे, नाहीतर मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं। तर इथे बघू शकता आपण स्टफिंग आपलं रेडी झालेलं आहे। तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत, तर 6 ब्रेड घेतलेले आहेत। आता याची किनार आपण व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। तर बघू शकतो अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे। दुधामध्ये हा व्यवस्थित आपल्याला ब्रेड व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे। त्यातील एक्स्ट्रा असलेलं दूध व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण जे मिल्क पावडरपासून स्टफिंग बनवलेलं ते मधोमध ठेवून अशा प्रकारे याचा एकसंध गोळा तयार करायचा आहे। तर अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे उर्वरित जे पण दूध असेल ते व्यवस्थित निघून जाईल आणि याचा आपण लाडू जसं वळतो अगदी त्याप्रमाणे याचा वळून घ्यायचा आहे आणि याला टिक्कीसारखा आकार द्यायचा आहे। तर बघू शकतो आपण अशाच प्रकारे मी उरलेल्या ब्रेडचे सुद्धा असाच हा पदार्थ बनवून घेणार आहे। तर इथे बघू शकतो आपण हे सर्व ब्रेडचे स्लाइस मी व्यवस्थित गोल करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण रबडी घालायची आहे। तर ब्रेड आपले पूर्णपणे भिजतील एवढे आपल्याला रबडी यामध्ये घालायची आहे। तर बघू शकतो आपण अगदी झटपट पण खायला खूप मस्त अशी लागणारी रेसिपी आज आपण अगदी किरकोळ साहित्यामध्ये तयार केलेली आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। वरून यावरती आपण ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, वरून टूटी फुटी घातलेली आहे, जेणेकरून दिसायला छान दिसेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।